विद्यार्थी मित्रांनो, महाभरती या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती 2023-24ची सेकंड रिस्पॉन्स शीट किती तारखेला जाहीर होणार आहे याविषयीची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तरी मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरतीची सेकंड रिस्पॉन्स शीट आतापर्यंत आलेली नाही, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचा या ठिकाणी समाप्त झालेले आहेत। आणि मित्रांनो, यामागे कोणते कारण आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तरी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। जसं की तुम्हाला माहीतच आहे मित्रांनो, कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, सर्वात अगोदर जर TSCने स्पर्धा परीक्षा घेतली असेल तर फक्त 15 दिवसाच्या आतमध्ये मित्रांनो तुम्हाला फर्स्ट रिस्पॉन्स शीट येत असते। फर्स्ट रिस्पॉन्स शीट आल्याच्या नंतर 15 दिवसाच्या आत तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट येत असते। परंतु मित्रांनो, यावेळेस काय होत आहे तर फक्त जिल्हा न्यायालय भरतीच नाही तर जेवढ्या काही भरती झाल्या होत्या, जसं की तलाठी भरती किंवा WRD जलसंपदा भरती असेल, तर सर्व भरती प्रक्रिया ज्या आहेत या भरती प्रक्रिया पूर्ण होत आहेत। म्हणजेच पेपर घेऊन फर्स्ट आन्सर की आले आहेत आणि शेवटी निवड यादी लावण्याचा प्रश्न आला की रिझल्ट जो आहे या ठिकाणी पेंडिंग ठेवतात। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, आचारसंहिता जे कारण सांगत आहे, एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की आचारसंहिता जिल्हा न्यायालय भरतीचा काही एक परिणाम होत नसतो, ते तुम्हाला माहीतच आहे मित्रांनो। परंतु मित्रांनो, आचारसंहिताचे दुसरेही मोठे कारण या ठिकाणी असू शकते। तर याच मुद्द्यावर आपण आज एक व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत। तरी व्हिडिओला सगळ्यांनी शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या। तर मित्रांनो, फर्स्ट रिस्पॉन्स शीट येऊन जवळपास 1 महिना झाला आहे। त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, इतर स्पर्धा परीक्षाची तयारी करायची की नाही हे बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरतीच्या सेकंड रिस्पॉन्स शीटची वाट पाहावी का, हा पण एक प्रश्न पडलेला आहे। सर्वांना या ठिकाणी प्रश्न पडलेले आहेत। परंतु मित्रांनो, सध्या काय चालले आहे, इलेक्शन म्हणजेच वोटिंग जी आहे ते लोकसभेचे इलेक्शन होणार आहेत। 19 एप्रिलपासून आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 5 टप्प्यामध्ये इलेक्शन होणार आहेत। आता खरं तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो। 19 एप्रिल इलेक्शन सुरू झाल्याच्या नंतर जिल्हा न्यायालय भरती सेकंड रिस्पॉन्स शीट निवड यादी जाहीर करतील का? तरी एक गोष्ट लक्षात घ्यावी विद्यार्थी मित्रांनो, इलेक्शन सुरू झाल्यानंतर 17 आणि 18 या तारख्या तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या तारखा असणार आहेत। म्हणजेच 17 एप्रिल आणि 18 एप्रिल या 2 दिवसामध्ये संपूर्ण विद्यार्थ्यांचे निकाल जे आहे ते लागणार आहे। फक्त जिल्हा न्यायालय भरतीच नव्हे तर सर्व पदांचे निकाल या ठिकाणी लागू शकतात। म्हणजेच मित्रांनो, 17 आणि 18 एप्रिल दरम्यान म्हणजेच 15 एप्रिल नंतर तुम्हाला सर्व निकाल जे आहेत ते या ठिकाणी पाहण्यास मिळतील। तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा येतो मित्रांनो की इलेक्शन व परिणाम करण्याची सर्व धडपडींसाठी सुरू आहे, कारण की गव्हर्नमेंट पण त्यांचे आहे आणि इलेक्शन पण त्यांचेच आहेत। त्यामुळे सध्या एकच प्रयत्न सुरू आहे, इलेक्शन गोष्टीचा कसा करता येणार। त्यामुळे मित्रांनो, सध्या जे रिझल्ट आहेत ते या ठिकाणी होत आहेत, असे माझे पर्सनल ओपिनियन आहे। लेट होता येतं त्याच्यामुळे असा माझा हा पर्सनल ओपिनियन आहे मित्रांनो। त्याप्रमाणे तुम्हाला काय वाटते किंवा भरपूर विद्यार्थ्यांचे असे म्हणणे आहे की
की पैसे देऊन किंवा जागा घेण्यासाठी जिल्हा न्यायालय भरतीची निवड यादी या ठिकाणी लेट होत आहेत। तर तुमचं या ठिकाणी काय मत आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। आणि मित्रांनो, काही डाऊट असतील तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता। मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।